देई दर्शन रे गणराया ठेवितो चरणी तुझ्या रे माता देवा ठेवितो चरणी तुझ्या रे माता अन्यायाचा करुणी अघात पावन बिरद देवा तुझ्या संगतीस अन्यायाचा करुणी अघात बावन बिरद देवा तुझ्या संगतीस देई दर्शन रे गणराया ठेवितो चरणी तुझ्या रे माता देवा ठेवितो चरणी तुझ्या रे माता देवा हे गडसिदाचा गणरायाचा वरदास माझ्या शिरावर थाप मार डिंबाड्या ढोलावर साऱ्या विघ्न काळाला आगनीच्या लोळाला तांब्या झाड देवाला हर हार या बगा सोड्याला हर हार या बगा सोड्याला मिठू बिरू बगा देवाला कलियुग गया संताला तू सुख करता तू दुख हरता सुख करता तू दुख हरता विघ्न विनाशक गणराया गणपती बाप्पा मोरया वंदितो मी या कोणाला उभा राहिल्या जाग्यावर वंदितो मी या कोणाला तीन मूर्ती बघा दत्ताला राम माझ्या या सीतेला व्रत शत्रू गाणा लाव व्रत शत्रू या गणाला सुताला
जोडी लाव शिवकाराया वंतीला विघ्नहर्त्या देवा लाव गणपती राया कोई कहता है कोई छुपाता है अजब हाल रहता है हर किसी को दिल में एक लड़की का ख्याल रहता है पहिल्या सत्ययुगाला देवभोळ्या राजाला नसरे बाबा त्या मंगळवेढा गावाला ने काला लावताना प्रकार मात्र आता घडायला नसरे बाबा नीतिनियमाप्रमाणे जसं दामाजी पंत जसं बोलायला राज्य लागली होती बाबा आता करायला राज्य लागली होती करायला पण असणाऱ्या दामाजी पंताचा बलाने मदनाजी चाललेला भल्या पाटे उठायचा निघून जायचा गावा मात्र पंढरपुराला मात्र त्याच वेळेला दसरा नीतिनियमाप्रमाणे घराकडनं घेणार संतीला निघून जाणार भीमा तिरा नदीला देवासाठी पाणी फुलणार मात्र त्या जाग्याला त्या भीमा नदी तीराला अंगी वस्त्र काढायचा जसा आंघोळ सवळ करायचा जसा घडा भरायचा पण जात्याल्या वाटाला मात्र त्याच वेळेला नित्याच्या नियमानं दामाजीच या पंचवीव दामाजी या पंचवीव
पाणी घेणार निघून जाणार जसं पुष्कळ बागेला त्यावेळेला निघून जायचा असणाऱ्या पुष्कळ त्या बागेला जसं फुलदानाची तोडायचा हर एक प्रकारची फुलं सांगतील निघून जायचा त्या पंढरपूर मात्र गावाला निघून जायचा गाव पंढरपूर हरी पांडुरंगाच्या रावळा देवळाला घराकडे ठेवायच्या देवाच्या रावळा देवळा मध्ये त्या वेळेला तसं झाडणी धरायचा हाताला देवाचं रावळ देऊळ लुटून झाडून काढायचा असणारी शिळी पूजा उतरायचा ताज्या पाण्याचा शिताळा मात्र मारायचा त्याच वेळेला जसं आणि नियमाप्रमाणे जसं देवाला ताजी फुलं घालायचा देवाची काकड आरती करायचा त्या जाग्याला देवाच्या समोर दोन्ही गुडघा टेकायचा तसं हात जोडायचा आणि देवाचं दर्शन मात्र घ्यायचा तसा भला नेम त्याचा माझी पंथाचा मात्र आता चाललेला परशुराम दामाजी पंत पांडुरंगाची सेवा करतात बरोबर आहे पण आता बघायला गेलं तर जगाच्या पाठीवर आई वडिलांची कोण सेवा करत नाही बरोबर आहे का कुणी केल्या ज्याने केल्या त्याने केल्या ज्याने नाही त्याने नाही लग्नाआधी म्हणायचं माझी आई माझा बाप बरोबर आहे पण एकदा लग्न झालं म्हटलं की हा चिमणी माझी कुणाची आई बाप कुणाचं असं चालू होतंय बरोबर आहे जगाच्या पाठीवर आई वडिलाचं प्रेम चोर आहे बरोबर आहे जाणलं मानलं तर बरोबर आहे नाही मानलं तर काय असून व्यर्थ आहे ते व्यर्थ आहे म्हणून आई वडील माझे थोरे काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धारण आई माझी मायचा सागर तिने दिला जीवनाकार तुझ्या माझ्यासाठी कष्टाच्या गामात कडपच्या उन्हात रगरगत्या रानात राहिलीस तुझ्या माझ्यासाठी कष्टाच्या गामात कधी मिळेल मुठभर घास कधी मिळेल तुझा उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे खासने आई माझी मायचा सागर तिने दिला जीवनाकार
माझी मायचा सागर तिने दिला जीवनाचा नवाची तांदणी तुग चंदनाची गोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर नवाची तांदणी तुग चंदनाची गोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ्या आयुष्य जगेन या देवापाशी सुद्धा आई तुलाच मी मागेन आई माझी मायचा सागर तिने दिला जीवनाकार मायचा सागर तिने दिला जीवनाकार कोल्हापूर जिल्ह्यात नागाव माझं गाव आई वडिलाचं कवन गायलं धना परशु नाव कोल्हापूर जिल्ह्यात नागाव माझं गाव आई वडिलाचं कवन गायलं धना परशु नाव स्वामी तिने हा जगाचा आई विना भिकारे समजून उमजून वेड्या नको वागू विचारे बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का संगम है दामाची पंत सेवा लागला होता करायला करत्या सेवा दिवस लागलो होतं सराला महिने लागलो होतं भरायला त्यावेळेला 6 महिने लागले होते भरायला अनुदानाची वर्ष लागली होती सरायला कुण्या एका दिवसाला असणाऱ्या दामाजी पंताना मात्र त्याच वेळेला बाबा गोनाई राणी कुण्या एका दिवसाला रामाच्या रात्रीला दामाजी पंताला लागली बोलायला अहो धनी साहेब सरकार मात्र त्या वेळेला जसं रे बाबा सांगतोय एकाच्या दिवसाला लागली होती आपल्या पतिदेवाला काय मात्र आता बोलायला गाव पंढरपूर मंगळवेळा अंतर लांब होतोय सेवा करताना आपला अंतर लांब होते आजच्या दिवसाला त्यावेळेला विचार मनाचा करायला आणि लागली होती बाई बोलायला असणाऱ्या दामाजी मात्र आता पंताला निघून गेलं पाहिजे गाव पंढरपुराला मात्र त्या जाग्याला असं बोलणं ऐकलं विचार मनाचा केला गोष्ट पटली असणाऱ्या दामाजी पंताला आपली मालकी लागल्या सांगायला खरोखर पाहिजे आपण निघून मात्र आता जायला नितीनियमाप्रमाणे रामाची रात्र आली होती सराला मात्र त्या जाग्याला लागली रात्र लागली जवळच्या पाऱ्याला त्या जवळच्या पाऱ्याला दामाजी संगतीला घेऊन वाट लागला चालायला
घडायला त्यावेळेला नीती नियमाप्रमाणे रामाची रात्र लागली तमाची सरायला आणि सव्वाच्या मात्र पाऱ्याला त्याच वेळेला रामाची पंताने विचार मनाचा केला हात लावला श्रीराम हात्याला निघून गेलं पाहिजे गाव पंढरपुराला त्यावेळेला विचार मनाचा करायला आणि करायला प्रकार मात्र आता घडायला रामाची पंत कोण आहे आणि सर्व सारा प्रपंच काच्या बोजा संगतीला घेतला मात्र त्या जाग्याला सारावर निघून पाहिजे जायाला आणि असला गावा मात्र आता पंढरपुराला वाट लागले चालाला निघून गेलं गाव पंढरपुराला गावाच्या वैल्या बाजूला त्यावेळेला निघून जायाला आणि विचार मनाचा केला जसा उघडावला प्रपंच लावाय पाहिजे रे बाबा आपण थाऱ्याला मात्र त्याच वेळेला निघून गेलं गावाच्या वैल्या बाजूला त्या गोपाळपुराला मात्र त्या जाग्याला असणारा विचार मनाचा केला जसं गवताची गुंपा लागली होती तिने मात्र आता बांधायला याच्या नियमान याच्या नियमान याच्या नियमान याच्या गाव गोपाळपुराला त्यावेळेला विचार मनाचा केला तर गवताच्या काड्याला गोळा करायला असणारी गवताची गुंपा लागला मात्र आता करायला दामाजी पंताने तसं गवताची गुंप तयार केली मात्र त्या जाग्याला आपला उघड्यावला संसार लागलं होतं ताऱ्यावर लावायला झाडूचा झाडा लागला होता सराला मात्र त्याच वेळेला दसऱ्यावानी तिने माप्रमाणे नवतीने सांजला जसं गोनाऱ्याने विचार मनाचा केला भोजन पाहिजे तयार करायला त्यावेळेला भोजन पाहिजे तयार करायला म्हणून विचार मनाचा केला आळ वेळेत फल कटकत भोजन लागली बाई मात्र आता करायला दसरा गोनायला आणि जसे दामाची पंत खाऊन जीवनार त्रिपत्ती झालं बुद्ध गोष्ट लागल्या बोलायला रामाची रात्राला लागली सराला त्यावेळेला असणाऱ्या नीतीच्या नेमाचा त्या दामाजी पंताचा नेम मात्र चाललेला बन्या पाठी उठला निघून गेला भीमा नदी तीराला मात्र त्याच वेळेला गडाकडनं घेतला दामाजी पंताने संगतीला वाट लागला चालावा निघून गेला भीमा तीरा नदीला सरे
बाबा निघून गेला अंगी वस्त्र धनाजी त्यानं काढायला आंघोळ लागला होता मात्र आता करायला अंघोळ सवळाने केलं तसं घडाघटला भरून त्यावेळेला निघून या चालेला चालेला मार्गाला लागेला लागेला लागला तोडायला तोडायला दंडा लागला भरायला भरायला तो घडाला त्यावेळेला घडा घेतला भरून वाट लागला होता चालाला निघून गेला पुष्क मात्र ताबा गेला करंडा लागला होता फुलाने बेरंगी रंगी फुलं लागला होता तोडायला देवाच्या पूजेसाठी फुलं लागला तो धनाजी तोडायला निघून गेला असणाऱ्या गावा मात्र आता पंढरपुराला आणि नियमाप्रमाणे जसं दामाजी पंतानं घराखंडा ठेवला देवाच्या समोरल्या बाजूला देवेला सावळ्या पांडुरंगाचा दिव लागला होता लोटायला जसा विचार मनाचा केला शेळी पूजा धनाजी त्यानं मात्र आता उतरायला सांगून गेले तुका समधी देवा मोर जुका सांगून गेले तुका समधी देवा मोर जुका संत तुकाराम काय सांगून गेल्या देवा मोर तुका पण आजपर्यंत देवामोर कोण झुकलंय काय झुकतं कामापुरतं गरज असले की देव आठवते ताप आला म्हटलं की देवाकडे जायचं बरोबर आहे आणि ताप गेला की देवाचा मी देव देवाचा मी देव देवाचा बाप हा माणूस झुकतोय म्हटलं तर एक तर दारूच्या अड्ड्यावर बरोबर आहे आणि बायकोच्या हा समोर हा सांग की लाजा काय तुझं काय लग्न आहे नाही हा का तुला बायको नाही म्हणून तुकाराम काय सांगून गेले मध्ये काय हा. सांगून गेले तुका समधी देवा मोर तुका सांगून गेले तुका समधी देवा मोर तुका